हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज केव्हा पण आत्यांसोबतच गप्पा मारत बसले. लवकर स्वयंपाकालाच लागले नाही, थोडा लेट स्वयंपाकाला लागले. तर चला आज काय बनवायचं आहे मला बघू. आत्या आता त्यांची सगळी बॅग वगैरे साड्या ते ठेवून देते. आत्यांची सुट्टी संपली कालच. हां 15 दिवस झाले आत्यांना. आत्या करमलं तुम्हाला तिथं? आणि माझी चालू इकडं भाजीची तयारी. मी बनवते मटकी, काळी मटकी बनवायची. तर मटकी शिजून घेतली, आता मसाला वगैरे करते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज उपवास आहे ना, मग आज लगेच ठसकी येते. खिचडी खायची ना आज, त्याच्यामुळं मस्त अशी मटकीची भाजी बनवली मी. आणि आज यांना चतुर्थी, तर यांच्यासाठी खिचडी बनवायची आहे. तर आज तर रात्री माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं की साबुदाणा भिजत घालायचं, पण सकाळी घातला आणि एकदम मस्त भिजलेलं आहे. म्हणजे बघा, आता मस्त खिचडी बनवते. आणि आज आमचा थोडासा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे, तर तुम्हाला कळलंच लवकर की आम्ही कुठे जाणार आहे. सो गाईज, मस्तपैकी रेडी झाले मी, कारण आम्ही चाललो आहे मूवी बघायला. आणि थोडंसं काम पण येते, तुम्हाला कळलंच पुढं काय काय करतो आम्ही, काय काय नाही. अचानक आमचा मूवी बघण्याचा प्लॅन झाला. आज संडे पण होतं, तर सुनील म्हणे चल, म्हणजे तसंच तर काल जायचं असं ठरलं होतं, पण काल आम्ही कानाकडे गेलो, त्यामुळं नाही गेलो मूवीला. आणि हे पण बोलले की जाऊ दे नंतर जाऊ, पण आज त्यांना असं वाटलं की जाऊ आपण आज मूवीला. तर म्हटलं चला जाऊ, मग काय करायचं आहे, घरी तरी काय करणार आहे, तर जाऊ मूवीला. आणि मी, स्वप्नील दादा आणि सुनील आम्ही तिघं चाललो आहे. आणि बरेचशी कामं पण आहे, थोडीशी शॉपिंग आहे काही. तर चला दाखवते तुम्हाला आम्ही आज काय काय करतो आणि कोणता मूवी बघतो. ॲक्च्युली मला माहीत नाही आम्ही मूवी पण कोणता बघायला चाललो आहे, कारण सुनीललाच माहिती सगळं काही मूवीचं. आम्ही दोघं फक्त चाललो आहे, कोणता पाहायचं आहे काय आम्हाला काहीच माहीत नाही. सो चलो. आणि कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही म्हणाल की ड्रेस घातला आहे, पण तू स्वेटर का घातलं आहे त्याच्यावर, तुला एवढी थंडी वाजते का? स्वेटर घालण्याचं कारण एकच आहे की थिएटरमध्ये AC चालू असतात आणि खूप थंडी वाजते, म्हणून स्वेटर घालून चालले. सो बाकी काही नाही, चलो. रुसले नाही मी. मला असं म्हणायचं तर हे बघा, हे पण असे मस्त रेडी झाले, पण हे आमचे इतके भाव खात आहे की बस. मी घेऊन गेलो, पण दादाला म्हणलं कसं दिसतंय, काय घातलं मी. अरे यार, मी म्हणत होते ना थांबा, मी एक आपला व्हिडिओ काढते, गेले झालं चिवचिव वाडा. तुम्हाला सांगेले ना मी, देव कधीच काठीने मारित नाही. जर कोणाला ही जॅकेट घ्यायचं असेल तर ह्या जॅकेटची लिंक भेटून जाईल माझ्या ब्लॉगवर. आणि हे पण जॅकेट घ्यायचं असेल तर याची पण लिंक भेटून जाईल. चला बाय. चलो, ह्या गाडीवर जायचं, ते मी तिघं. चला या गाडीवर बसा, एवढे मी तिघं काय चौघं जाऊ हिच्यावर. दादाने माहिती की मफलर तिथं बांधून ठेवली. काय कुठं चालले गाडी घेऊन? बाबांना आणले एवढे, घ्या थिएटरमध्ये खायला. यावर तुम्हाला उपास आहे, तुम्हाला घ्यायचे थिएटरमध्ये पेरू खायला. चला पोहोचलोय आम्ही थिएटरला. आता तिकीट वगैरे घ्यायचे आणि मूवी बघायचा. मी ना घरी बिलकुल लक्ष देऊन मूवी पाहत नाही, पण थिएटरला आले ना एकदम लक्ष देऊन मूवी पाहते, कारण पैसे पे केले तर आता. घरी कधीच लक्ष देऊन मूवी पाहत नाही, मोबाईल पण इकडं तिकडं टाईमपास करीन, पण थिएटरला एकदम लक्ष देऊन मूवी बघणार. तिकीट बुक केलं का? 150 रुपये जास्त. हो का? मला कळलं म्हणून जो पिक्चर हाऊसफुल नाही ना त्याला आपण तिकीट घ्यायचं. ओके.
तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर एकदम मूवी वाला फील. शो चालू पण नाही झालेला आहे. आम्हाला वाटलं चालू झालं असेल. येस, कॉमेडी मॅन. माय फेवरेट ॲक्टर. उंच माझा. हा पण माझा पण हा फेवरेट ॲक्टर आहे. हा पण फेवरेट ॲक्टर आहे. आणि अशोक मामा. चला, इंटरव्ह्यू झालेला आहे. थोडंसं बाहेर फिरून येतो. स्वेटर घातलं तरी थंडी वाजली आणि दादा स्वेटर विसरले. नका तुम्हाला उपवास काहीच खाऊ नये. कसा वाटला आत्तापर्यंतचा झालेला मूवी? चला, मूवी तर संपलाय. आता जरा शॉपिंग करायची. कसा होता मूवी? ठीक होता. कसा होता? मस्त होता. काय आवडलं? की तो जो आपला इंडियनचा जो माणूस होता ना, तो ज्या चालाकीने वागला ना, म्हणजे एक नंबर होतं ते. हो का? मस्त होता, खरंच छान होता. पडदे घ्यायचे आम्हाला इथं, कारण दादांची रूम थोडीशी डेकोर करायची. का नाही याच्यात जरा पडदे वगैरे चेंज करायची, त्याच्यासाठी आलो आहे आम्ही. हे बघा, बेडशीट घेतलं आहे आम्ही. एक पडदे तर नाही आवडले, एक बेडशीट घेतलं आहे आम्ही. भाजीपाला घेतोय आम्ही दोघं. मला का बोलते हो तुम्ही बळच? कुठं बोलतोय मी? आज एकतर नवऱ्याला उपवास आणि आम्ही बाहेर निघालो. जो माणूस जास्त खाणार आहे त्यालाच उपवास आहे नेमकी. म्हणजे त्यांना जिथे तिथे जाऊन भूक लागती. आणि आज आम्ही बाहेर निघालो आणि आज त्यांना उपवास. त्यामुळे ते पण काही म्हणू शकत नाही का हे खायचं ते खायचं. ते पण शांत बसले बिचारे. ते मला म्हणले खायचं का, पण कसं आहे बिचारे माही नवऱ्याला उपवास आहे, मी खाते गप्पा गप्पा त्यांच्या पुढे. हे मला बी नाही आवडणार ना, त्याच्यामुळे मी नाही म्हणले खायला. दुसरं काहीच नाही, एवढं नाही, खरंच आहे ती. म्हणून मी नाही म्हणले. तर मला माहिती तुम्हाला खायची आवड आहे, मी खाणार आणि तुम्ही नाही खाणार, ते मला बरोबर नाही वाटणार. कळलं का? चला, आता मी थोडासा किराणा करतो. चला, काय किराणा घ्यायचा आहे आपल्याला? बघू, घेते आता. मी ठेवून दिली. चला, बिस्किटांकडं तर पाहायचंच नाही, तिकडं पाहत चला. बॉटल घेते का? हां, अरे यार, इथं पण आरसा दिसला मला. घ्यायची का बॉटल? नको का? दादाला घ्याई, दादाला आवडतं. दादाला कोणतं फ्लेवर? हे राहतं. नको ते नको. अहो, ते ब्लूवाला घेते मी, पाहते ना, मला माहिती. आचारी कॉईन म्हणजे ते सेम आहे ना. जड झालं का हो तुम्हाला? म्हणजे तुम्ही फसले ना दुसऱ्या बाईला, मी म्हणून पाहून कळलं मला तू नाही असं, मग मी तुला शोधायला आलो परत. अच्छा, निरमा पावडर घेते, तो पण बिना बादलीवाला. पण किती मी बिना बादलीचा घेऊ, मला काहीतरी भेटतंच त्याच्यावर. आता काय करू मी? याच्यावर काय वॉशिंग मशीन फ्री आहे काय? नाही नाही, असं काही नाही. त्याच्यावर एक बाई भेटते कपडे धुवायला. घ्यायची का? ही काय चांगली यांची क्वालिटी बादली. नका नका घेऊ का? घेऊ का लगेच? असेल कशाला घ्यायची? असेल मोठ्या दुकानात शॉपिंगला यायचं तोटा एकच, घ्यायची 2 वस्तू राहती, घेतो पिशी बरं. म्हणजे जे दिसेल ना ते नुसते उचलीतच राहतो. द्यायची गरज नसली ना तरी बी उचलीत राहतो. असं म्हणजे गरज असती, पण मग असं पाहिजेच असं काही मॅन्डेटरी नसतं, तरी माणूस घेतच. म्हणजे 2 वस्तू घ्यायच्या असल्याचं एकदम किती मोठा किराणाच घेऊन जातो सगळं. त्याच्यामुळं छोट्या दुकानात द्यायची, जे की दिसणार नाही. तर चला, दादांचं झालं चांगले, पण पुढच्या वेळेस पण आपण इथं हां.
आज आत्याने लई दिवसातून स्वयंपाक केला. म्हणजे रोज माझी बायको स्वयंपाक करते तर चांगला नाही म्हणते. तसा नाही, कुरड्याचा भुगाच केला नाही लई दिवसाचा. माझ्या आवडीचा कोरड्याचा भुगा दादानी लगेच झालाच नाही, दादाच्या बायकोचं केलं तर केलाच नाही लई दिवसाच कुरड्याचा भुगा नाही केला. मम्मीने केला तर लगेच तारीफ करून राहिली. म्हणजे आता दादा सांग भांडू राहिले का? म्हणजे खरं आलो पाय बाहेर तिची तारीफ करायचं काही कारण नाही. बोल तिची बी नाही. मुळात खूप दिवसानंतर जा का ग? आत्यानं स्वयंपाकच लई दिवसातून केला. कानूनी बबुली काना